ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 2 आठवड्यापूर्वी पदोन्नती देण्यात आली होती. मात्र यातील 54 कार्यालयीन उपअधीक्षक आणि 49 लिपिकांना अद्याप बढतीच्या पदाचा कार्यभार देण्यात आलेला नसल्यानं त्यांना जुन्याच पदाचा कार्यभार सांभाळावा लागतोय. ठाणे महापालिकेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. तसंच काही पदोन्नतींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या सेवेतील 38 उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली होती, तर 54 वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. तसंच 49 कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यापाठोपाठ अग्निशमन प्रणेता या पदावर 19 जणांना, तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 2 जणांना पदोन्नती देण्यात आली होती. एकूण 158 जणांना पदोन्नती देण्यात आली होती. पदोन्नतीच्या या निर्णयामुळे महापालिका कर्मचारी, शिक्षक यांच्यात आनंदाचं वातावरण होतं. मात्र वरिष्ठ लिपिक आणि उपकार्यालयीन अधीक्षकांना पदोन्नती मिळून 15 दिवसांचा कालावधी लोटला तरी त्यांना पदाचा कार्यभार अद्याप देण्यात आलेला नाही. ज्या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे त्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना कार्यभार देण्यात आलेला नसल्याचं पालिकेनं सांगितलं. कोणत्या विभागात जागा शिल्लक आहेत त्याची माहिती घेऊन त्या जागेवर पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. येत्या आठवडाभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं आस्थापना उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी सांगितलं.